नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत आपण जे एग्जाम देत असतो, जसे की MPSC ग्रुप ए ची असती, ग्रुप बी ची कंबाईन असेल, ग्रुप सी ची कंबाईन असेल किंवा इतर जे काही एग्जाम आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत म्हणजे MPSC अंतर्गत आपण या एग्जाम देत असतो। मग त्यामध्ये आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो किंवा ईमेल आयडी असतो, तर मग काही कारणांमुळे जसे की आपला मोबाईल नंबर आपण चेंज करत असतो किंवा काही कारणांमुळे ईमेल आयडी सुद्धा आपल्याकडून विसरला जातो। मग त्यासाठी नवीन ईमेल आयडी ऍड करण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी किंवा तसेच आपला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी म्हणजेच त्याला आपण अपडेट म्हणत असतो की मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, म्हणजेच नवीन मोबाईल नंबर त्यामध्ये ऍड करायचा आहे, जेणेकरून पुढील जे काय आपण फॉर्म वगैरे भरणार आहोत किंवा त्याचे मेसेज OTP वगैरे त्या मोबाईलवर येणार आहेत। मग अशा वेळेस आपला मोबाईल नंबर कशा प्रकारे चेंज करायचा किंवा ईमेल आयडी असेल तो कशा प्रकारे चेंज करायचा, तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या होम पेजवर यायचं आहे। तुमच्या आपल्या स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे होम पेज आहे। यामध्ये बघा रजिस्ट्रेशन विंडोच्या राईट साईडला रजिस्ट्रेशन हा कॉलम दिसत आहे, त्यामध्ये न्यू युजर रजिस्ट्रेशन, फॉरगेट रिसेट पासवर्ड आहे आणि तिसरा जो ऑप्शन आहे फॉरगेट रिसेट ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। हा तिसरा जो ऑप्शन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जर तुम्हाला ईमेल आयडी चेंज करायचा असेल तर तुम्ही ईमेल आयडी या बटनावर क्लिक करून तुम्ही ओल्ड ईमेल आयडी टाकून घ्या। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, फक्त कॅन्डिडेट फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव, फक्त त्याच्यात वडिलांचं आडनाव येणार नाही। त्यानंतर खाली कॅन्डिडेट मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आता आपण मोबाईल नंबर यूज करणार आहोत, तर आपल्याला मोबाईल नंबर रिसेट करायचा आहे। तर बघा ओल्ड मोबाईल नंबर टाकायचा, सेम प्रोसेस आहे, दोघांची सेम प्रोसेस आहे। ओल्ड मोबाईल नंबर टाकून घ्या, तुमचं फर्स्ट नेम, तुमचं मिडल नेम आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील असा ऑप्शन येणार आहे फॉरगेट रिसेट ईमेल आयडी अँड मोबाईल नंबरच्या मध्ये तुमचा या ठिकाणी ओल्ड मोबाईल नंबर दिसून जाणार आहे। त्यानंतर बघा कॅन्डिडेट फर्स्ट नेम दिसून जाणार आहे, तुमचं कॅन्डिडेट मिडल नेम आणि डेट ऑफ बर्थ। त्यानंतर मग जो तुम्हाला एंटर न्यू मोबाईल नंबर, जो नवीन मोबाईल नंबर ऍड करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक OTP येणार आहे तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर, जो तुम्हाला सेव्ह करायचा आहे यापुढे। त्याचे OTP येईल, OTP एंटर करा आणि व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हेरीफाय OTP यावर क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय होणार आहे। त्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुली हे झालेला आहे असा इथे ग्रीन कलरचा एक मेसेज जो आहे तर तो मेसेज शो होत असतो। तर ज्यांचा ग्रीन कलरचा मेसेज शो होणार आहे त्यांचा सक्सेसफुली जो मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आयडी जो असेल तर तो अपडेट झालेला आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती। मग परत एकदा तुम्ही लॉगिन पेजवर डायरेक्ट येणार आहात सेव्ह केल्यानंतर। मग या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि जो तुमचा पासवर्ड आहे पासवर्ड टाकून घ्या, लॉगिन बटनावर क्लिक करा। लॉगिन होतंय की नाही एकदा चेक करून घ्या। तर अशा प्रकारे तुमचा जो नवीन मोबाईल नंबर ऍड करायचा असेल तर तुम्ही अपडेट करू शकता, जुना डिलीट करू शकता। अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती। तसेच ईमेल आयडीचं पण सेम आहे, दोघांची पण स्टेप जे आहेत त्या स्टेप सारख्याच आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण MPSCच्या जे रजिस्ट्रेशन लॉगिन आयडी आहे त्यामध्ये ईमेल आयडी असू द्या किंवा मोबाईल नंबर असू द्या, तर तो कशा प्रकारे अपडेट करायचा किंवा कशा प्रकारे चेंज करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।